माढा तालुक्यातील जे उंदर गाव आहे, दारफळ असेल, पाणीव असेल, यामध्ये प्रचंड पुराचं पाणी होतं। हे संपूर्ण जे मी आता गावामध्ये उभा आहे ते गाव पूर्ण पाण्यामध्ये होतं। आपण पाहू शकता की हे पूर्णच्या पूर्ण गाव खाली झालं होतं। अजूनही कोण गावं सगळी घरं बंद आहेत। आता कुठंतरी एक एक कुटुंब यायला लागलेलं आहे। आपण ते पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपण दाखवणार आहोत। ज्या गावामध्ये पाणी होतं, प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला घरामधलं पाहायला मिळतंय। कपड्यानिशी लोक या घरातून बाहेर पडली होती आणि फार प्रचंड नुकसान। घर उघडल्यानंतरच त्यांच्या डोळ्यामधले अश्रू हे आपण पाहू शकता की किती भयाव अवस्था होती। जे पूरग्रस्त आहेत त्यांनी पूर्ण घर त्यांचं पाण्यात गेलेलं आहे। घर उघडल्यानंतर जी अवस्था पाहताय त्यांच्या घरातली, सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे। संसार मोडखळीत पडलेला आहे। घरातलं अन्नधान्य, कपडे लत्ते हे सगळे खराब झालेले आहेत। डोळ्यातले अश्रू त्यांचे थांबत नाहीत। काय सांगाल? कसं राहावं लेकर बाळा कधीतरी वाचून पडायला गेलो, घराचं समजा वाटून झालंय। हातावरनं पोट आमचं साहेब, जेवढं करेल तेवढं खातोय। काय आता काय या गरीबानं जेवढं होतं तेवढं केलं घरातलं, आता काय खायचं? आम्ही कायचं जगायचं देवा? पाहताय मन सुन्न करणारं हे जे दृश्य आहे ते जे पुरात वाहून गेलेलं आहे। ही आता कसं राहायचं, काय खायचं, हाच प्रश्न आता या गावातली लोकांना पडलेला आहे। कॅमेरामन निखिल करंदीकर सर, मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, माढा, उंदरगाव।